शेतीला उत्पन्न वाढवण्यासाठी आज आपल्याला तंत्रज्ञानाची खूप गरज आहे। नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर कृषी 2026 ला भेट द्यायला आलो आहोत। सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। प्रेक्षकांना सर आपला परिचय सांगा। मी आदिनाथ मिरटकर, प्रतिभा बायोटेक एएसएम हैदराबादची कंपनी आहे आणि या ठिकाणी आमचा हा मक्याचा लिकून झेंडूचा हा स्टॉल ट्रायल बेसवर लावलेला आहे। बर, कोणत्या व्हरायटीचा आहे, जातीचा आहे? हे RM5C स्वीट कॉर्न आहे, मल्टी कलर स्वीट कॉर्न आहे। हे आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं वाहन आहे। बर बर। आणि आता सध्या जी लागवड झालेली ते किती दिवसाचं पीक आहे? 70-75 दिवसाचं पीक आहे। आपण पाठीमागे बघू शकतात की हे टोकन पद्धतीनं लावलेलं पीक आहे आणि याची लागवड जी झालेली आहे तर ते मल्चिंग पेपरवर झालेली आहे आणि संपूर्ण जी हाईट आहे ह्याची सेम आलेली आहे। सर्व झाडाला कंस लागलेले आहेत। किती दिवस झाले सर याला? 70-75 दिवस। 70-75। आणि साईज किती बाय किती याच्यावर लावलेली? ही बघा, मधलं फूट 2 फूट आहे आणि असं 1 फूट आहे। 1 फूट आहे का? बर। आता सामान्य शेतकऱ्यांना जर हे लावायचं म्हणलं तर एकरी कसा खर्च येतो ह्याचा? हे 2 ते 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं याचं। हा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठं म्हणजे आमचं एक तंत्रज्ञान आहे, ONB, ऑर्गॅनिक न्यूट्रिशनली बॅलन्स ऍग्रिकल्चर। म्हणजे आपण जे शेतीला कुठल्याही क्रॉपला जे न्यूट्रिशन वापरतो ते सर्व न्यूट्रिशन बॅलन्स करून टाकायला पाहिजे, हे आमचं तंत्रज्ञान आहे। म्हणजे तुम्ही एकच DAP चं पोतं जर टाकलं तर एकाच वेळेस टाकू नका, त्याला बॅलन्स करून टाका। म्हणजे आणि कुठलं पीक किती दिवसाचं आहे त्यानुसार त्याचं एक नियोजन करा। म्हणजे 3 स्टेप असतात कुठल्याही क्रॉपच्या। एक ग्रोथ पिरियड असते, एक फ्लोरिंग असते आणि एक हार्वेस्टिंग असते। त्यानुसार तुम्ही जर नियोजन जर केलं तर तुम्हाला हेच नाही कुठलंही पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं। बर, आता ह्याची हाईट किती केलेली आहे सर जास्तीत जास्त? जवळपास 7-7.5 फुटाची हाईट आहे। बर। आणि हे कोणत्या जातीचे आहे म्हणलात मका? RM5C। RM5। आणि जे सामान्य मकाचं पीक आहे त्याच्यापेक्षा हे जर आपण पीक घेतलं तर याला परवडतंय का शेतकऱ्याला? याचा बेनिफिट असा आहे, स्वीट कॉर्न आहे आणि मल्टी कलर स्वीट कॉर्न आहे। म्हणजे याचा मल्टी कलर असल्यामुळे फर्स्ट अट्रॅक्शन हे राहणार आहे की कलरमुळे। म्हणजे लहान मुलं काय करतील, कलर असल्यामुळे अट्रॅक्शन वाढेल याचं। बर बर। दुसरी गोष्ट, याचं प्रत्येक दाण्याची चव वेगवेगळी आहे। बर। हा, प्रत्येक दाण्याची चव वेगळी असल्यामुळे ते खायला प्रत्येकाची गोडी वेगवेगळी लागणार, टेस्ट वेगळी लागणार। तिसरी गोष्ट, याच्यामध्ये शुगर लेवल कमी आणि फायबर आणि मॅग्नेशियमचं प्रमाण वाढून आहे। त्याच्यामुळे तुमच्या डायजेशन प्रोसेसला आणि ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तींना खायला याचा काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे। आणि जर हे मल्चिंग पेपरवर आपण हे मका पीक संपल्यानंतर इतर पण पीक घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना। हे मल्चिंग जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत या मल्चिंग पेपरवर कुठलेही क्रॉप आपण घेऊ शकतो डबल। बरोबर आहे, ठीक आहे। आपण पुढच्या भागामध्ये झेंडू पिकाबद्दल माहिती घेऊयात। तो पण आपल्याच कंपनीचा आहे का सर, डेव्हलप केलेला? आपल्याच कंपनीचा आहे। बर, त्याची कोणती व्हरायटी आहे? एक मिनिट।